सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. खासदार चषक 2025 आपण बघतोय. टेनिस क्रिकेटचा भव्य नाईट बॉल चा हा थरार. कल्पेश दादा पाटील यांचं हे चांगलं आयोजन नियोजन. जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. त्या ठिकाणी आग लावले कोणीतरी, ती आपण विझवायची आहे प्लीज. जिथपर्यंत आग विझणार नाही तिथपर्यंत मॅच ऑन होणार नाही. आग विझवायची आहे पहिला. बघा आमच्याकडे बाउन्सर आहेत, ते जर आले तर मग ते लुक खराब वाटेल. त्या अगोदर आपण ती आग विझवायची आहे, नाही तर आमचे कमिटी मेंबर्स तिथे येतील. सहकार्य करा. चला मॅचच्या दिशेने जाऊया, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर चंदन. उबेद खान स्ट्राईकला, मुन्ना आपण बघतोय स्ट्राईक इनला, नॉन स्ट्राईक इनला दीपेन. पहिला बॉल चंदनचा, पहिला बॉल, पहिल्याच बॉलला हुकचा फटका कन्वर्ट केलाय आणि चांगली फिल्डिंग डीप मध्ये स्क्वेअर लेग रिझनला. पहिल्या बॉलवरती 2 धावेने अकाउंट ओपन केलं जात आहे या मॅचचा. एक चेंडू 2 धावा, 4 ओव्हरचा मॅच. याच्यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ देखील होणार आहे. 5 संघ वरती येतील आणि 5 संघांमध्ये चिठ्ठ्यांचा ड्रॉ. चांगला फटका इनसाइड आउट. एकच धाव, 1 ने धावफलक पुढे येईल. संघाची धावसंख्या आहे आतापर्यंत 3 धावा. दीपेन या बॅटरला आपण बघतोय लेफ्ट हँडेड बॅटर म्हणून अनेक वेळा ज्याने चौकार षटकार ठोकलेत. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करणारा हा बॅटर आहे. काय चेंडू टाकला होता, स्लोवर 1 होता. एकच धाव येते, एका धावेने धावफलक पुढे येईल. 4 धावा. रॉयल स्टनर मीरा रोड संघ बॅटिंग करतोय आणि राजन 11 बोरीवली हा संघ गोलंदाजी करतोय. पहिल्या हाफचा शेवटचा मॅच. चांगला बॉल. यावेळी हा चेंडू जर पाहिला तर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चार बॉल 4. यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल. चार धावा झाल्या 4 बॉल मध्ये. स्विचेटचा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. 120 च्या स्पीडला हा चेंडू गेला होता. दिनेश पाटील यांच्या करता खास. भरपूर एन्जॉय ते करतायत.
शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा चंदन एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे. नेहमीच कन्सिस्टन्सी त्याची राहिली आणि पॉवर प्ले स्पेशालिस्ट बॉलर म्हणून ज्याची ख्याती आहे. चांगला फटका पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू राहतोय. पहिली ओव्हरची होईल समाप्ती आणि फलकावरती धावा आहे. टोटल धाव संख्या बॅटिंग करत असताना रॉयल स्टनर मीरा रोड 5 धावा, बिनबाद नाबाद 5. चांगली सुरुवात बोरिवली टीमच्या माध्यमातून, चांगली गोलंदाजी. घेऊया एक ब्रेक. एक वर 5 धावा. डीजे भाई अप्रतिम. नायगाव कोलीवाड्याचा ही साऊंड सिस्टम आहे आणि इथे इम्प्रेस केलंय प्रेक्षकांपर्यंत. चांगले गीते वाजवले जात आहेत डीजे भाईच्या माध्यमातून आणि सातत्याने या पट्ट्यामध्ये, या नायगाव पंचकृषी मध्ये, नायगाव ईस्ट वेस्ट मध्ये तुम्हाला डीजे भाईचा डीजे वाजताना दिसतोय. बॉलिंग मार्क वरती आलाय सिंग इज किंग प्रकाश सिंग. एक चांगला गोलंदाज. शरीरावर लागतोय हा चेंडू. दोन मुंबई नगरीतील संघ आहे आणि एकमेकांचे डावपेच माहिती असलेले संघ. शरीरावर लागला बघा. उबेद खानला खेळायचं होतं अक्रॉस द लाईन. फटका व्यवस्थित बॅट वरती हा चेंडू येत नाहीये. उबेद खान टेनिस विश्व ज्याने गाजवलंय पुन्हा या नावाने जास्त प्रसिद्धीच्या खेळाडूला मिळालंय. मीरा रोड नगरीतील एक चांगल्या धाटणीचा बॅटर, नेहमी स्वतःला सिद्ध केले त्याने. आता मात्र जागा बनवली. उगचा फटका खेळलाय इन टू द गॅप. चेंडू सीमारेषी पार. येईल खासदार चषकातला असरदार चौकार. गॅप शोधला सरळ स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर. 4 धावा येत आहेत. विशाल नाईक सर, मॉन्टी घोडेकर सर अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये. अगोदर प्रताप भोईर सरांना आपण पाहिलं आणि परशुराम पाटील सरांना. 4 पंच. चांगली कामगिरी आहे त्यांची या स्पर्धेमध्ये ॲज अ अंपायर म्हणून. पुढचा बॉल देखील कव्हरच्या वरून खेळलाय परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय डीप मध्ये आणि पाहता पाहता त्या क्षणाला 2 धावा पूर्ण. म्हणून उबेद खान असा बॅटर आहे, अगोदर सेट होण्याचा विचार आणि त्यानंतर मग समोरच्या संघाला नेहमी अपसेट केले या बॅटरने. 3 बॉल 11 धावा फलकावरती आतापर्यंत. प्रकाश सिंग सध्या तरी 3 बॉल मध्ये 6 धावा खर्च करतोय. पुढचा बॉल प्रकाश सिंगचा उबेद खान करता. स्टायलिश फटका केला, ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र निघून जातोय. रिप्ले पाहिला. चांगला कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला केलेला फटका. त्यानंतर जर पाहिला पुन्हा एकदा जागा बनवली अक्रॉस द लाईन. पुन्हा एकदा चांगला फटका, चांगली ताकद, चांगली नजाकत. ही एक खासियत उबेद खान मुन्नाची आणि त्याच्या बॅट मधून आला आणखी एक दर्जेदार चौकार.
काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 ओव्हर मध्ये आल्यात 19 धावा, एकही विकेट नाही. चांगली पार्टनरशिप. 18 धावेंवरती उबेद खान खेळतोय आणि दीपेन 1 या धावसंख्येवरती खेळतोय. 2 ओव्हर 19 धावा. पहिल्याच बॉल वरती सत्याला विकेट मिळाला आणि दुसरा बॉल. अमीर दाफेदार टेनिस विश्वातील आणखी एक नामचिन्ह खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिल्या जाते. अनेक मॅचेस वन साइड ज्याने जिंकवल्यात असा हा खेळाडू. याचा आयकॉन प्लेअर म्हणून त्याची वर्णी लागली जाते. सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत 2 महत्वाचे बॅटर. उबेद खान एका साइडला चांगली बॅटिंग तो करतोय. उलट दिशेने केलाय. स्विच हिटचा फटका इन टू द गॅप मधून सरळ चेंडू निघून जातोय सीमा रेषी पार. आणखीन एक येईल स्विच हिटचा स्वीट चौकार. आरके दादांचं गाणं आपण ऐकलात आणि सध्या मॅच एन्जॉय करतायत. त्यांचा संघ देखील एक मॅच जिंकला. नेहमी आरके नावाने जो संघ येतो ना तो नेहमीच क्वालिफाय होत असतो. चांगला बॉल आहे, डॉट बॉल.
ऍक्शन रिप्ले पाहिलं तर ऑफ स्टंपच्या वरून बॉल. बॅटर पाहतच राहिला या बॉलला. 4 बॉल आणि आतापर्यंत धावा आहेत 24 धावा. सत्याचा 5वा बॉल. उबेद खान मुन्ना करता. चेंडू क्रमांक 5. पुन्हा एकदा घुटना बेंड केलाय, घुटना टेकवलाय, डीप मध्ये फटका खेळलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एकच धाव. एक या धावसंख्येने धाव पळक पुढे येईल. 25 धावा. 2025 चं हे शानदार आयोजन नियोजन. पहिल्यांदाच नायगाव पंचकृषी मध्ये पहिली नाईट. खासदार चषक 2025 आणि या स्पर्धेचे शिल्पकार कल्पेश दादा पाटील, नंदकुमार पाटील, जयदीप पाटील आणि त्यांच्या दिशेने आज फटका आलाय मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. कदाचित जर स्टंप वरती बॉल लावला असता तर नक्कीच अडचणीमध्ये असता. बॅटर नॉन स्ट्राइक एंडला आहे आमिर, परंतु चांगले रनिंग बिटवीन द विकेट. 3 ओव्हर 27 धावा, 1 विकेट. घेऊया एक ब्रेक. तीन ओव्हर 27 धावा, 1 विकेट. ISPL रिटर्न मिस्टर राहुल सावंत बॉलिंग मार्क वरती आलाय. ISPL च्या सेकंड सीझन मध्ये याला पाहिलं होतं या खेळाडूला आपण. तोच बॉलिंग मार्क वरती आलाय. पहिला बॉल चांगला बॉल, कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध चेंडू निघून गेला. रनआउटची संधी आहे. फेकी मात्र चुकीच्या एंडला आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होईल. जिथे 1 धाव होते तिथे 3 धावा येत आहेत. खराब फेकी. धाव पळक पुढे येईल 30च्या घरात. नंदकुमार पाटील साहेबांचं आगमन झालंय. सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. राहुल सावंतचा पुढचा बॉल. बॅट चेंज आणि तिथे शॉट फाईन लेगला चेंडू जातोय. फुटबॉल प्रमाणे चेंडूला अडवलं जाते पायाने. एकच धाव. एका धावेने धावपळक पुढे येईल. 31 धावा, 2 बॉल. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर आपण RK स्टँड आहे, त्यानंतर मयक एंटरप्राइजेस स्टँड, स्वराज्य मित्र मंडळ स्टँड. चांगला फटका आहे समोरच्या दिशेने केलाय विशेप मध्ये. 1 धाव कंप्लीट. फेकी खराब, रनआउटची संधी, परंतु यस नो अँड वेट या तिन्ही गोष्टींचा चांगला कॉलिंग होतोय. 1 धावपळक पुढे येईल. 32 धावा. या पहिल्या इनिंगचे 3 बॉल शिल्लक. 32 धावा, 1 विकेट, 3.3 बॉल.
चांगला बॉल राहुल सावंत. ISPL रिटर्न आहे आणि म्हणूनच मेगा ऑक्शन मध्ये या खेळाडूची वर्णी लागली होती. यंदाच्या सीझन मध्ये आपण पाहिलं या खेळाडूला चांगली गोलंदाजी करतोय. वेलकम महिला वर्ग देखील या ठिकाणी आहेत. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि त्यांचं स्वागत केले बॅटरने. आल्या आल्या येतोय चौकार. छत्तीस धावा असताना शेवटचा बॉल डॉट जिंकायला आल्यात 37 धावा. दोन्ही टीमच्या मध्ये 36 चा आकडा आला. शेवटचा बॉल बाहेर निघणारा बॉल 37 चा टार्गेट असेल. मी विनंती करेन NP उत्तन सातपटी टीम JR स्पोर्ट दहिसर चालू असलेल्या मॅचचा प्रतिनिधी आणि RK चारकोप बंदर पाखाडी असे 5 कॅप्टन येतील चिठ्ठ्यांकरता. हर्षिता मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत. वेलकम मॅडम. क्रिकेट वरती प्रेम आहेत आणि आज खास ही स्पर्धा पाहण्याकरता आल्यात, त्यांच्या टीमला सपोर्ट करायला आल्यात. तर आपलं हार्दिक स्वागत आहे या खासदार चषकामध्ये. आपलं हार्दिक स्वागत. कॅप्टन आलेत का? NP उत्तन सातपटी JR स्पोर्ट दहिसर. चालू असलेल्या मॅचचा प्रतिनिधी RK चारकोप. अशा आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहिले पंचांची भूमिका एक वेगळी असते आणि म्हणून आज पंचांना आपण संधी देऊया चिठ्ठ्या काढण्याकरता. कॅप्टन आलेत का सर्व? पाच चिठ्ठ्या आहेत आणि परशुराम पाटील सर आपण एक चिठ्ठी काढायची आहे. कॅप्टन आलेत का? पहिली एक चिठ्ठी बायला असेल. अजून आपण 2-2 काढायच्या देखील आहेत. समोर दाखवायच्या चिठ्ठ्या फेअर आहेत सर्व. ही चिठ्ठी आपण बघू शकता. RK चारकोप संघाला बाय असणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर पहिला मॅच बघा, पंचांना नेहमी चांगली मेहनत करताना आपण ग्राउंड मध्ये पाहिले, परंतु त्यांना देखील संधी दिली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून. सातपाटी आणि त्यांच्या अपोजिट असणार आहे जो इथे जिंकेल तो 2 हात करेल. तो मॅच आपण दुसरा खेळवणार आहोत आणि पहिला मॅच दहिसर आणि उत्तन. NP उत्तन आणि दहिसर कॅप्टन उद्या पहिला मॅच असेल
आणि इथे जो जिंकेल ना तो 7 पटी विरुद्ध 2 हात करेल दुसऱ्या मॅच मध्ये. आणि या चिठ्ठ्या पाहू शकता RK चारकोप यांना असणार आहे. बाय कॉंग्रॅच्युलेशन. चिठ्ठ्यांचा ड्रॉ टाकला जातोय ऑन स्क्रीन ऑन कॅमेरा समोर. आणि पुन्हा एकदा थँक्यू अंपायर, आपला आभारी आहोत. हे बघू शकता सर्व चिठ्ठ्या या ठिकाणी दाखवल्या जातात ऑन स्क्रीन. सदतीस धावा संख्येचं आव्हान आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येईल. ही मॅच आपण जर पाहिली नाही, स्पर्धा डेला चालू होते दुपारी 3 ते 4 वाजता. त्यानंतर नाईट देखील आपण पाहतो आणि त्याच्यानंतर सकाळ देखील आपण पाहतोय. 3 फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा होते, दिवस रात्र सकाळ. म्हणून आमचे पंच आणि आमच्या कॉमेंट्रीच्या भाषेमध्ये एक वेगळे आहेत. ज्यावेळी अशी ड्युटी केल्यावरती एक वेगळी मजुरी. विशाल नाईक सर आपण बघतोय. वसई कोलीवाडा रिटर्न मॅन फ्रॉम जुचंद्र. आणि मॉन्टी घोडेकर सर मुंबई आणि नायगाव. मुंबई नायगाव लोकल. तसेच आमचे अंपायर आहेत. त्यानंतर दिवरी नगरीतील A1 जोडी प्रताप भोईर परशुराम पाटील PP हे 4 अंपायर. तिवरी संघामध्ये मला वाटते P नावाचे भरपूर खेळाडू आहे. प्रसाद भूते, प्रकाश पाटील, प्रवीण भाऊ, P आणि P. जयदीप चांगल्या फॉर्म मध्ये आल्यात आज आणि जयदीपची भरपूर मेहनत आहे स्पर्धेमध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. हसी मजाक देखील होईल. थोडी मॅच देखील आपण अप्रतिम पाहणार आहोत. जिंकायला आहे 37चं आव्हान. बॉलिंग मार्क वरती आलाय अजीब. पहिला बॉल मयूर पाटील गेलेल, जो या संघाचा हार्ड हिटर बॅटर. पहिला बॉल अगोदरच बॅट फिरवली आणि पहिलाच बॉल डॉट बॉल. हे पाहू शकता काय टर्न केलाय बॉल. बाहेर निघणारा बॉल आउट स्विंग सहज नसेल. फटकेबाजी या गोलंदाजाच्या अपोजिट. पुन्हा एकदा इनसाइड आउट करून खेळलाय, समोर खेळलाय आणि गॅप मध्ये चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझनला. ड्राईव्ह चांगला होता, जमिनी लगत हा फटका खेळला होता
एकच धाव, एक 2 धावा आणि या 2 धावेने अकाउंट ओपन केलं जाते. 2 बॉल 2 धावा. इथे जो जिंकेल तो 2 हात करेल दुसऱ्या मॅच मध्ये सातपाटी संघाविरुद्ध. एनपी उत्तम टीमचा कॅप्टन आणि जे आर स्पोर्ट दहिसर. अप्रतिम मॅच पाहायला मिळेल. मीरा भाईंदरचा मॅच आपण पाहणार आहोत. जागा बनवली ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. जागा बनवून मन बनवून फटका सजवलाय, मन बनवलंय. येतोय खासदार चषकातील दमदार चौकार. एकच वादा आर के दादा, रणजित दादांचं त्यांच्यावरती आधारित असलेलं हे टायटल सॉन्ग. 3 बॉल 6 धावा. अजीब आणि बॅटरने हा फटका देखील वेगळा खेळला होता. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, फिल्डर डाऊन दी बॉल आणि चांगला कॅच कॅरी केलाय. मयूर पाटीलला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. 4 बॉल 6 धावा. पहिला विकेट. विरार जिल्हा उपाध्यक्ष रणजित दादा किणी यांच्यावरती आधारित असलेलं हे टायटल सॉन्ग त्यांचं आपण ऐकतायत. त्यांचं गुणगान गाणार आहे संगीत आणि नेहमीच चांगला सपोर्ट केला या स्पर्धेमध्ये. या भव्य दिव्य ट्रॉफीज 4 ट्रॉफी आहेत आणि त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर या सर्व ट्रॉफी आर के दादा यांच्या वतीने चालत या स्पर्धेच्या माध्यमातून. 4 बॉल 6 धावा 1 विकेट. चांगली गोलंदाजी अजिबची होते. लेफ्ट हँडेड बॅटर राहुल आलाय, राहुल सावंत. ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला बॉल आतमध्ये वळण घेणारा बॉल होता. 1 धाव कंप्लीट. चांगली फिल्डिंग होते. काय फिल्डिंग केले कव्हरला. कव्हर पॉइंट मध्ये बॉल जाणार होता आणि तिथे पाहिलं तर चेंडूच्या मागे फिल्डर होता. एकच धाव 7 धावा 5 बॉल 1 विकेट. पाठलाग करतायत 37 चा. येणारे 19 बॉल मध्ये 30 ची गरज. पहिल्या 3 बॉल वरती 6 धावा आणि त्यानंतरच्या 2 बॉल वरती 1 धाव 1 विकेट. 5 बॉल 7 धावा 1 विकेट. बॉलिंग मार्क वरती अजिब तयार होतोय परेश करता. परेशने देखील एकच इरादा बनवलाय की अक्रॉस द लाईन जास्तीत जास्त हुकचे फटके कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. शेवटचा बॉल देखील डॉट येतोय. 1 ओव्हर 7 धावा. चांगला चेंडू पहा काय टर्न केला जातोय चेंडूला. अप्रतिम वळण घेणारा बॉल. समोरून फिरवण्याची शैली या गोलंदाजामध्ये आहे म्हणून अजिबची ही चांगली कामगिरी
पहिल्याच ओव्हर मध्ये 7 धावा देत 1 विकेट त्याने घेतला. ऐकूया डीजे भाईला. क्या बात आहे. चांगलं संगीत पेश केलं जातंय. खास फरमाईश होती आर के दादांची आणि त्यांच्या करताच हे गाणं प्रेक्षकापर्यंत पोहोचवलं जातंय. 7 धावा 1 विकेट 1 ओव्हर मध्ये रॉयल स्टनर मीरा रोड संघ गोलंदाजी करतोय. राजन 11 बोरीवली संघ बॅटिंग करताना येणारे बॉल आहेत 18 मध्ये 30 ची गरज. रिक्वायर रन रेट 10 चा. बॉलिंग मार्क वरती आलाय षटक नंबर 2 वरती यश. स्ट्राईकला राहुल असेल. राहुल सावंतकडे अनुभव आहे. ISPL रिटर्न आहेत. सेकंड सीझन मध्ये या वर्षी आपण त्याला पाहिलं होतं म्हणून खास खेळाडू आहे. आयकॉन प्लेयर आहे. आयकॉनिक इनिंग बिल्ड करावी लागेल या मॅच मध्ये. यश वर्सेस राहुल सावंत. पहिला बॉल यशचा. मीरा रोड टीम लगेच फिल्डिंग लावा प्लीज. उबेद खान आपण त्वरित आपला फील्ड सेट करायचा आहे. टाइम आपल्याकडे कमी आहे. फटका तर खेळलाय चांगल्या पद्धतीने. समोर जर पाहिलं तर फिल्डर एका हातात चेंडूला अडवलंय. लॉंग ऑफला व्ही शेप मध्ये चांगला फटका होता. समोरच्या दिशेने खेळला होता. 2 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर बॅटच्या खाली मिड ऑफच्या वरून खेळलेला समोर स्ट्रेट हिट खेळला होता. लॉंग ऑफ रिझनला फिल्डिंग पहा. एका हातामध्ये दाखवून दिले येतो मेरे बाय हात का केले अशा प्रकारचे फिल्डिंग करणं. 9 धावा 1 विकेट. दुसऱ्या षटकातील दुसरा बॉल. मोठा फटका खेळलाय राहुल सावंतने. टीपॉट टायमिंग नुसार सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट आउट ऑफ दी पार्क. ही आहे ताकद राहुल सावंतच्या बॅट मधून येतोय. खासदार चषक दमदार षटकार. टायटल सॉन्ग आपण ऐकतोय. त्यांचं गुणगान गाणार आहे संगीत आणि सध्या फेरफटका मारतात चारी बाजूने. सर्व प्रेक्षकांपर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत राहिलाय. आता विकेट जाण्याची दाट शक्यता. काय जल्लोष प्रेक्षकांमध्ये होता. कॅच फिल्डरने घेतलाय मात्र सेलिब्रेशन प्रेक्षकांनी घेतलाय. काय उडी मारली होती त्या प्रेक्षकाने. जणू काही त्यालाच हा कॅच घ्यायचा होता. विकेट डाऊन. प्रकाश सिंग. सिंग इज किंग. बघूया आता कशा प्रकारचे बॅटिंग तो करेल. 15 धावा 2 विकेट. कल्पेश दादा पाटील यांचं नवीन सॉन्ग आपण
सस्पेन्स ठेवले आणि उद्याच्या दिवसात ते गाणं तुमच्यापर्यंत पोहोचेल. 15 बॉल 22 ची गरज. 15 गेंदों में 22 रन चाहिए जीत के लिए. 15 गेंदों में 22 की जरूरत. 15 बॉल 22 ची गरज. 15 धावा झाल्या, 2 विकेट. यशचा पुढचा बॉल. यावेळी पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल. व्हाईट बॉलचा सिग्नल मॉन्टी घोडेकर सरांकडून. जास्त बाहेर निघणारा बॉल होता, भरपूर बाहेर निघतोय. उबेद खानची रिएक्शन पाहिली तर निराश आहेत. 16 धावा फलकावरती, 2 विकेट, 3 बॉल. दुसरी ओव्हर आपण बघतोय. 37चा पाठलाग करत असताना राजन 11 बोरिवली संघ. कौतुक करेन बोरिवली संघाचं. या स्पर्धेमध्ये गावदेवी एकसर संघाने भरपूर अपसेट केलेलं होतं आयोजकांना, परंतु बोरिवली संघ कमिटमेंटला पुरं केलं या स्पर्धेत. इनसाइड आउट, चांगला फटका ऑन द अप, इन टू द गॅप. चेंडू निघून जाईल की नाही प्रश्नचिन्ह. सरळ चेंडू निघून जातोय, दंदन 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 करत सीमारेषी पार. आणखीन एक येईल खासदार चषक चौकार. रणजित किणी दादा आगीची तलवारच आहेत आणि नेहमी पाहिलंय त्यांना. आज देखील या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ आहे आणि आता बाय देखील त्या संघाला मिळाले. 20 धावा झाल्यात. पुन्हा एकदा गॅप पाहिला नोमॅन्स लँड मध्ये. चेंडू गेला 38 सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेगला. चेंडू निघून जातो आणि तिथपर्यंत मात्र या 2 धावा कंप्लीट. 2 धावेची वाढ. फलकावरती धावा लगावल्यात. 22 धावा, 5 बॉल. 2-2चा आकडा येतोय. नेल्सन फिगर को इन्सिडंट आकडा. 5 बॉल 22 धावा झाल्या. 13 बॉल मध्ये 15 पाहिजेत. 13 गेंदों में 15 रन चाहिए जीतने के लिए. जेआर स्पोर्ट दहिसर संघ या ठिकाणी आहे. एनपी उत्तन कॅप्टन या प्लीज. मॅकमिलन गोविंद. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका, स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. एकदा पुन्हा पॉइंटला फिल्डर आहे. फेकी खराब. निराश आहे उबेद खान. आणि पाहिलं गेलं तर सिंगलला डबल, डबलला टेबल मध्ये कन्व्हर्ट केले. बॉडी लँग्वेज खूप काही दर्शवितोय मीरा टीमचं. या 3 धावेने धाव फलक. 25 धावा 2 ओव्हर मध्ये. येणारे 12 बॉल. 12 बॉल मध्ये पाहिजे आहेत 12 ची गरज. टॉस आपण करतो या मॅचचा. कॉइन स्पिन केला जाईल. पनवेल शहरामध्ये देखील चांगली कामं करतायत. तिथे देखील फेमस आहेत. गाव मध्ये देखील आहेत. सर्व ठिकाणी कल्पेश दादांची चर्चा केली जाते. पनवेल गावामध्ये देखील अनेक सामाजिक कामं ते करतायत. म्हणून त्या गाण्यामध्ये पनवेलचा उल्लेख केलाय. त्यांच्यावर आधारित असलेले हे टायटल सॉन्ग आपण ऐकतोय. 25 धावा झाल्यात. काम 25, 2 विकेट. टॉस करतोय आपण जयदीप पाटील यांच्या शुभ हस्ते. मॅच ऑन राहील मैदानाच्या आतमध्ये. बारा बॉल 12 ची गरज.
बॅकफुटला जाऊन स्लॅश केले, कव्हरला खेळलेत, एक धाव, 11 मध्ये 11ची गरज. चला कॅप्टन येतील दोन्ही टीमचे, लगेच आपण टॉस करूया. नितीनजी वारे साहेब या ठिकाणी आहेत. या नितीनजी वारे एनपी स्पोर्टचे प्रोप्रायटर, चांगले व्यक्तिमत्व आणि नेहमीच उत्तम संघाला भरपूर सपोर्ट त्यांचा आहे. पॅकरची भूमिका. एक वेगळा टॉस आहे. मयंक इंटरप्राइजेस आणि एका साईडला खासदार चषक. मॅच ऑन आहे मैदानाच्या आतमध्ये. चला मयंक इंटरप्राइजेस असा कॉल. मयंक इंटरप्राइजेस आलाय. फक्त डिसिजन कळवायचा आहे मॅकमिलन गोविंद. उत्तम संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा असेल. मॅच ऑन आहे त्या कारणास्तव काही प्रतिक्रिया नसतील. समोर सापडलाय आणि पाहिलं गेले तर विशाल नाईक सर काय डिसिजन देतात. इम्पॅक्ट इन लाईन, विकेट इन लाईन, फ्लम एल बी बरोबर मिडल स्टंपला लागणारा बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं ना तर इथे फ्लम LBW. गुड डिसिजन. विकेट डाऊन. ची खुबी आणि त्यानेच घेतलाय विकेट तिसऱ्या बॉल वरती. 27 धावा, 3 विकेट, 10 ची गरज. येणारे 9 बॉल. जेव्हा जेव्हा बॉल टू बॉल रन्स मॅच झालाय तेव्हा तेव्हा मॅच टफ झालाय. इथून आता या विकेटने नक्कीच मीरा रोड टीम कमबॅक करताना दिसते. रॉयल स्टनर मीरा रोड रॉयल कामगिरी करावी लागेल बॉबीला आणि पहिला विकेट मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स आहे त्याच्यामध्ये. मीरा रोड टीम कधीही हार न मानणारा संघ आहे. लढाऊ संघ आहे. सोहम आलाय. सोहमच्या माहितीसाठी 9 बॉल 10 ची गरज. पुढचा बॉल चांगला फटका खेळलाय ऑन साइडला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि इथे 2 धावा. पुन्हा एकदा जर पाहिलं तर उबेद खान खुश नाही आहेत. हे पाहू शकता आणि नक्कीच असं आपण पाहिले दृश्य. कारण की ज्या क्षणाला बॉल टू बॉल रन्स पाहिजेत ना 8 बॉल 8 ची गरज आहे आणि प्रत्येक सिंगलला व्हॅल्यू आहे. प्रत्येक चेंडू अडवणं महत्वाचं आहे. कॅप्टन नाराज असेलच उबेद खान आणि त्यांना आपण पाहतोय ऑन स्क्रीन देखील दाखवलं जाते हे दृश्य. आठ बॉल 8 ची गरज. 29 धावा 3 विकेट. अजूनही मॅच संपलेला नाहीये. मॅच अजून दोन्ही टीमच्या बाजूने. पुढचा बॉल बॉबीचा. यावेळी मात्र समोर खेळलेत. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. मॅचची हवा काढणारा मच नीडेड षटकार. चार ओव्हरचाच मॅच असेल पुढचा देखील. याची अधिकृत माहिती आली आमच्यापर्यंत. 4च ओव्हरचे मॅच आहेत या स्पर्धेमध्ये.
दोनची गरज आहे. 7 बॉल मध्ये मॅचची हवा काढली या षटकारने. पुन्हा एकदा चेंडू हवेत राहिलाय. फिल्डर येतोय परंतु शोधून काढले पंचांना. कॅच घेण्याचा प्रयत्न आणि एक वेगळा लुक. असं वाटलं की पंचांना जणू काय उचलायला गेलेत की काय. फनी मुवमेंट मैदानाच्या आतमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन. आरामात राजन 11 बोरिवली हा संघ जिंकला ही मॅच. अभिनंदन. जयेश राव यांनी या संघाला आमंत्रित केलंय. पॅकर आहेत आणि इथे जर असाल तर आमच्या मुख्य व्हीआयपी डाईस वर जयेश राव आपण येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आज बोरिवली संघाने इम्प्रेस केलंय. म्हणून बघा या मैदानावर सर्व गोष्टी आहेत. एक्सक्यूज दिला होता दैसर संघाने. चिठ्ठ्या उडवण्यापर्यंत ते आले होते गावदेवी एक्सर संघ, परंतु चिठ्ठ्या उडवल्यानंतर तो संघ आला नाही. आणि आयोजक तीच माहिती देत आहेत की जेव्हा जेव्हा इथे स्पर्धा होईल तेव्हा तेव्हा एक्सर संघाला बॅन असेल. बोरिवली टीम कॉंग्रॅच्युलेशन. केल्यात परंतु पॉवर प्लेची पहिली ओव्हर होती ना, जरूर विकेट मिळाला नाही परंतु 5 धावा त्याने दिल्यात आणि तोच ठरलाय मिस्टर चंदन. ही इज द मॅन ऑफ द मॅच. कधी कधी आपण पाहिलंय विकेट जरी मिळाला नाही ना तरी त्या 5 धावा खूप काही सांगून जातात. म्हणून चंदन ठरला या मॅचचा हिरो. 5 धावा दिल्या, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली आणि चंदन ठरलाय या मॅचचा हिरो. आणि काय डिसिजन दिलं होतं पंचांनी, विशाल नाईक सरांनी. फार ऍक्शन रिॲक्शन टाइम कमी असतो पंचांकडे. प्लम एलबी आणि नक्कीच त्यांचं देखील कौतुक. या आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीज पाहू शकता. रणजित दादा किणी यांनी पुरस्कृत केलं या स्पर्धेकरता. सर्वेश विश्वकर्मा बंदर पाखड या संघामध्ये पूर्वी आपण सर्वेशला आपण पाहिला त्या संघामध्ये खेळत होता आणि कामानिमित्त बिझी असतात म्हणून त्या संघाला वेळ देत नाही, परंतु त्या संघाला शुभेच्छा त्याने दिल्यात. वेलकम सर्वेश, ज्याला आम्ही अमेझॉन एक्सप्रेस नेहमी म्हणतोय. आणि या मॅचच्या मोहामध्ये ते अडकलेत सध्या. चंदन ठरला या मॅचचा हिरो. 5 धावा ज्याने एका ओव्हर मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली तोच ठरला या मॅचचा हिरो. भानुदास म्हात्रे साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. भाऊ जे आहेत कल्पेशदादा पाटील यांचे, आणि नक्कीच पहिल्या दिवसापासून आतापर्यंत ते आहेत या स्पर्धेमध्ये, भरपूर एन्जॉय ते करतायत, सपोर्ट करतायत. मॅन ऑफ द मॅचचा मेडल म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स अँड शॉप मधून आलाय. चंदन आज वाढदिवस आहे तुमचा आणि 12 नंतर मला वाटते वाढदिवस चालू झाला. बर्थडेला काय पाहिजे तर बर्थडेला मॅन ऑफ द मॅच पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या चंदन करता. चंदन पहिलीच ओव्हर चांगली राहिली, काय म्हणशील? अच्छा लगा. कैसा एंजॉय कर रहे हो इस टूर्नामेंट को? अच्छा टूर्नामेंट खेलने में मजा आ रहा है. और अब बर्थडे की पार्टी? हाँ, जीतने के बाद. क्या बात है, जोरदार टाळ्या चंदन करता. आणि त्यांचे सपोर्टर्स रेडी आहेत. थँक्यू कॅमेरामॅन. आवाज ऐकूया पालघरचा गोड आवाज. आणि नुकताच स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी मध्ये देखील त्यांचा आवाज आपण ऐकलात. सुप्रीमोचा व्हॉइस
आदरणीय प्रमोदजी शेळगे सरांचा आवाज ऐकूया या मॅच करता.